श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण बृहस्पती पुत्र कच शुक्राचार्यांकडे शिष्य म्हणून राहायला गेला याची कथा आपण वाचत होतो. आज आपण ती आता पुढे वाचायला सुरुवात करूया. इतका दीर्घकाळ लोटल्यानंतर असुरांनी कचाचे खरे स्वरूप ओळखले. देवगुरु बृहस्पतीविषयींचा असुरांचा द्वेष पराकोटीला गेला असल्यामुळे आणि फक्त शुक्राचार्यांच्याच जवळ असलेल्या दिव्य संजीवनी विद्येचे जतन करण्यासाठी असुरांनी एक दिवस कच एकटाच वनात गायींची राखण करीत आहे असे पाहून त्याला जीवे मारले. एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. मृत कचाचे शरीर छिन्न विच्छिन्न करून त्यांनी ते लांडग्यांपुढे टाकले. इकडे गायींचे रक्षण करण्यासाठी वनात गेलेला कच न आढळल्यामुळे साऱ्या गायी रानातून कचा वाचूनच आश्रमात परत आल्या. देवयानीला गायी परत आलेल्या दिसल्या, पण त्यांच्याबरोबर गेलेला कच मात्र तिला परत आलेला दिसला नाही. त्यामुळे ती खिन्न झाली आणि शुक्राचार्यांना म्हणाली, बाबा, आपले सायंवसन तर आटोपले आहे. सूर्य देखील मावळला आहे. रानात चरावयास गेलेल्या गायी देखील परत आल्या, पण त्यांच्याबरोबर गेलेला कच मात्र कोठेही दिसत नाही. कोणीतरी त्याचा घात केला असावा अथवा त्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले असावे असे माझे मन मला सांगत आहे. कच परत आला नाही तर माझेही जीवन संपले असे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते. शुक्राचार्य देवयानीला म्हणाले, देवयानी, मी कचाला हाक मारतो आणि तो जर या जगात नसेल तर मी त्याला जिवंत करतो. असे म्हणून शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग केला आणि त्यांनी कचाला मोठ्याने हाक मारली. शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येचा प्रभाव तत्क्षणी दिसून आला आणि ज्या लांडग्यांनी कचाच्या मृतदेहाचे तुकडे खाल्ले होते त्या लांडग्यांची शरीरे विदीर्ण करून कच मोठ्या हर्षाने बाहेर आला आणि तो शुक्राचार्यांच्या व देवयानीच्या जवळ आला. अरे, तुला इतका उशीर का झाला असे देवयानीने त्याला विचारले. त्यावर तो देवयानीला म्हणाला, मी समिधा गोळा केल्या, दर्भ गोळा केले, लाकडांची मोळी आणून ठेवली आणि आश्रमाच्या जवळ एका वटवृक्षाच्या सावलीमध्ये मी बसलो होतो. त्याच वृक्षाच्या सावलीत साऱ्या गायी सुद्धा एकत्र जमाव करून बसल्या होत्या. एवढ्यात मी असुरांच्या नजरेस पडलो. कोण आहेस रे तू असे त्यांनी मला दरडावून विचारले. त्यावर देवगुरु बृहस्पतीचा मी कच नावाचा पुत्र आहे असे मी त्यांना सांगितले. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच त्या असुरांनी माझा जीव घेतला आणि माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांनी ते लांडग्यांच्या पुढे टाकले आणि आनंदाने बेहोश होऊन ते आपल्या घराकडे निघून गेले. पण देवयानी, महात्म्या शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग करून मला हाक मारली. शुक्राचार्यांची हाक ऐकताच क्षणीच काय झाले कुणास ठाऊक, मी तत्क्षणी जिवंत झालो आणि हा आता तुझ्या समोर उभा आहे. देवयानीने बारकाईने चौकशी केल्यानंतर असुरांनीच आपला वध केला हे कचाने तिला स्पष्टपणे सांगून टाकले. हा प्रसंग घडल्यानंतर काही दिवसांनी देवयानीच्या मनात काय आले कुणास ठाऊक, तिने कचाला फुले आणण्यासाठी रानात जावयास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे फुले आणण्यासाठी कच रानात गेला आणि मागे झाले होते त्याचप्रमाणे तो पुन्हा असुरांच्या दृष्टीस पडला. असुरांनी पुन्हा त्याचा वध केला
आणि त्याच्या मृत शरीराचा अगदी चुरा करून तो समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे कालवून टाकला. कच रानात जाऊन पुष्कळ वेळ झाला, तथापि तो परत आला नाही. यामुळे देवयानी चिंताग्रस्त झाली आणि पुन्हा तिने आपल्या पित्याला ही हकीकत सांगितली. कन्येच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग करून बृहस्पतीपुत्र कचाला पुन्हा हाक मारली. तत्क्षणी कचसुद्धा जिवंत होऊन पुन्हा परत आला आणि रानात घडलेला सारा वृत्तांत त्याने इत्थंभूत सांगितला. अशीच घटना पुन्हा तिसऱ्या खेपेला घडली. असुरांनी पुन्हा कचाला ठार मारले. यावेळी त्यांनी आणखी एक युक्ती केली. त्यांनी कचाला जाळूनच टाकले आणि त्याची राख शुक्राचार्यांच्या सुरापात्रामध्ये मिसळली आणि ती सुरा शुक्राचार्यांनी प्राशन केली. कच आश्रमात परत आला नाही. यामुळे देवयानी मागच्याप्रमाणे फार अस्वस्थ झाली आणि तिने पुन्हा आपल्या पित्याला विनंती केली. ती म्हणाली, बाबा, फुले आणण्यासाठी मी कचाला रानात धाडले होते, परंतु तो परत आलेला दिसत नाही. त्याचा कोणीतरी घात केला असावा अथवा त्याच्या जीवावर काही संकट ओढावले असावे असे मला खात्रीने वाटत आहे. कच जर मला भेटला नाही तर मी एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. बाबा, मी हे तुम्हाला शपथपूर्वक सांगते आहे. शुक्राचार्य म्हणाले, देवयानी, बृहस्पतीचा पुत्र कच या जगात नाही. तो आपल्या जगातून निघून गेला आहे. मागे तो मृत झाला असता. संजीवनी विद्येच्या योगाने मी त्याला जिवंत केला, तरीसुद्धा त्याचा अशा प्रकारे पुन्हा वध झाला आहे. अशा स्थितीत आपण करावे तरी काय? देवयानी, वाईट वाटून घेऊ नकोस. अश्रू आवरून धर. तुझ्यासारख्या समजूतदार मुलीने एखाद्या मर्त्य मानवासाठी असा शोक करीत बसणे बरोबर नाही. देवयानी, वेद, ब्राह्मण, इंद्र, सर्व देव, अष्टवसु, अश्विनी कुमार, देवांचे द्वेष करणारे दैत्य इतकेच काय, पण यच्च यावत विश्वच माझ्या सायंवसनावच्या वेळी माझ्या दिव्य प्रभावामुळे माझ्यापुढे नम्र होऊन उभे राहते, हे सारे खरे. पण आता या ब्राह्मणाला म्हणजे कचाला पुन्हा जिवंत करणे मला सर्वस्वी अशक्य आहे. याला मी पुन्हा जिवंत करतो आणि याचा पुन्हा पुन्हा वध होतो, असा हा विचित्र प्रकार चालला आहे. आज आपण इथे थांबूया. याची पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.